रिटायरमेंट नंतर आपल्या आयुष्यात एक मोठा बदल होतो. नोकरी संपते, पगार थांबतो, रोजचा दिनक्रम देखील बदलतो. पण एक गोष्ट मात्र तशीच राहते, आपलं मुलांवरचं प्रेम आणि त्यांच्याकडून असलेली अपेक्षा. पण इथेच एक महत्वाचा प्रश्न आहे, आपल्या मुलांच्या मनात नेमकं काय चाललंय हे आपल्याला खरंच माहित आहे का? आज मी तुम्हाला असे 5 प्रश्न सांगणार आहे, जे प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांनी निवृत्तीनंतर आपल्या मुलांना शांतपणे विचारलेच पाहिजेत. पहिला प्रश्न, आम्ही तुमच्या सोबत राहिलो तर ते तुमच्यासाठी आनंद आहे की जबाबदारी? हा प्रश्न कठोर वाटू शकतो, पण खूप आवश्यक आहे. कारण एकत्र राहणं म्हणजे फक्त एकाच घरात राहणं नाही. त्यात वेळ, स्वभाव, स्वातंत्र्य, प्रायव्हसी, सवयी, पाहुणे, औषधं, डॉक्टर, खर्च हे सगळं काही येतं. मुलं नावापुरतं हो हो राहणा असं सहज म्हणतात, पण मनातून ते तयार आहेत का हे आपण समजून घेणं महत्वाचं आहे. दुसरा प्रश्न, आमच्या पैशांबाबत तुमच्या काही अपेक्षा आहेत का? हा प्रश्न विचारायला आई वडिलांना संकोच वाटतो, पण निवृत्तीनंतर पैसा हा भावनेपेक्षा व्यवस्थेचा विषय असतो. मुलांना वाटतं की आई वडिलांनी घर खर्चाला हातभार लावावा, मुलांच्या लोनमध्ये मदत करावी, नातवंडांच्या शिक्षणासाठी पैसे द्यावेत, की आई वडिलांनी स्वतःचा रिटायरमेंट फंड स्वतःसाठी जपावा. हा प्रश्न विचारल्याने पुढे आम्हाला असं वाटलं होतं, आम्हाला तसं वाटलं होतं असे सगळे गैरसमज टळतात. तिसरा प्रश्न, नातवंडांची जबाबदारी आमची मदत आहे की आमचं कर्तव्य? महाराष्ट्रात अनेक आजी आजोबा नातवंडांना मनापासून सांभाळतात आणि ही खूप सुंदर गोष्ट आहे. पण प्रेमानं केलेली मदत आणि रोजची पूर्ण वेळ जबाबदारी यात फरक असतो. शाळेत सोडणं, जेवण देणं, अभ्यास घेणं, आजारी पडल्यावर काळजी घेणं, हे सगळं जर रोजचं काम झालं तर आजी आजोबांचं स्वतःचं आयुष्य कुठे राहणार? म्हणून स्पष्ट विचारा, आम्ही मदत करू, पण आमच्या तब्येतीचा आणि आमच्या वेळेचाही विचार होईल ना? चौथा प्रश्न, आम्ही आजारी पडलो तर निर्णय कोण घेणार आणि व्यवस्था कशी होणार? हा सर्वात प्रॅक्टिकल प्रश्न आहे, कारण आजारपण अचानक येतं. हॉस्पिटल, इन्शुरन्स, इमर्जन्सी कॉन्टॅक्ट, डॉक्टर, खर्च, केअर गिव्हिंग हे सगळं आधी बोलून ठेवणं गरजेचं आहे. मुलं दूर शहरात असतील, परदेशात असतील किंवा खूप बिझी असतील तर काय करायचं? घरात कोण येणार? किती खर्च स्वतः करायचा आणि कुठे मदत मागायची? हा प्रश्न भीतीसाठी नाही, तर सन्मानाने वृद्धत्व जगण्यासाठी आहे. आणि 5वा प्रश्न, आम्हाला आमचं स्वतंत्र आयुष्य जगू द्याल का? निवृत्ती म्हणजे फक्त पूजापाठ, औषधं आणि सोफ्यावर बसून टीव्ही, मोबाईल बघणं नाही. निवृत्ती म्हणजे नवीन मित्र, प्रवास, छंद, समाजकार्य, युट्यूब शिकणं, वाचणं, फिरणं, हास्य क्लब, भजन मंडळ, अगदी सोलो ट्रिप सुद्धा. कधी कधी मुलांना वाटतं आई बाबांनी आता शांत बसावं, पण ज्येष्ठ नागरिकांचं आयुष्य मित्रांनो संपलेलं नसतं. त्यांच्या आयुष्याचा दुसरा डाव सुरू झालेला असतो. म्हणून मुलांना थेट आणि स्पष्ट विचारा, तुम्ही आमच्या स्वातंत्र्याचा आदर कराल ना? मित्रांनो, हे 5 प्रश्न भांडणासाठी किंवा भांडण निर्माण करण्यासाठी नाहीत. हे प्रश्न नातं तोडण्यासाठी देखील नाहीत. हे प्रश्न आहेत आपलं नातं अधिक सुस्पष्टरित्या वाचवण्यासाठी.